चहापासून आपल्या संध्याकाळच्या कामांना सुरुवात होते, तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल। तर इथे मी चहा ठेवून घेते, तयारी करते। तर ते करता करता बाजूला लक्ष गेलं आणि मला कळलं की अरे चहा पावडरचा कंटेनर रिकामी आहे, तो आपल्याला भरून घ्यावा लागेल। आणि तुम्ही बघू शकता हे जे कंटेनर आहेत ना अगदी व्यवस्थित आहेत, म्हणजे जरी आपण कितीतरी वेळा रिफिल करण्याच्या आधी जेव्हा वॉश करून घेतो ना, पण याला तशी शक्यतो अशी गरज पडत नाही, पण तरी पण मी ते वारंवार वरचेवर क्लीन करत असते। पण आता क्लीन नाही करणार आहे, डायरेक्टच रिफिल करणार आहे। ही मागच्या महिन्यामध्ये म्हणजे ऑलमोस्ट 1.5 महिना झालाय मला ही जी मी पाव किलो चहा पावडर घेऊन आली आहे। आणि एकच व्यक्ती चहा पिणारा असल्यामुळे बरेच दिवस पाव किलो चहा पावडर जाते, कारण संध्याकाळचा फक्त एकाच टायमिंग पुरता चहा होतो, सकाळचा फक्त नाश्ता वेगवेगळा असतो रोजचा, त्याच्यामुळे सकाळची चहा स्किप केली जाते, फक्त संध्याकाळची एका टायमिंगला चहा असते। तर ही चहा मला 2.5-3 महिने पण कधीतरी जातात, कधीतरी 2.5 महिने जातात, पण 2 महिने तर आरामात जातातच जातात। आज ना सगळी रुटीनची छोटी मोठी अशी बरीचशी अशी कामं करणार होती, जी मला सॅटर्डे आणि संडेमध्ये मी केली नव्हती। ती चितळेची भाकरवडी ही मला माझ्या एका कलिगने गिफ्ट दिलेली, म्हणजे ते गेलेले पुण्याला, तर तिथून येताना म्हणजे भाकरवडी घेऊन आलेले आम्हाला सगळ्यांसाठी। तर सगळ्यांना एक पॅकेट्स मिळालं, तर मला देखील जे पॅकेट मिळालं, तर मी म्हटलं चला खाऊचा डब्बा माझा रिकामी झालेला, कारण याच्यामध्ये आपण जी कोकोनट कुकीज केलेले आणि जी आपण कराची बिस्किट केलेली ती मी भरून ठेवलेली, तुम्ही बघितली असेल। आणि त्याच्याने माझा 1-2 आठवडे ऑलमोस्ट गेलेले। तर आता म्हटलं त्याच्यामध्ये मग हा खाली झालेल्या डब्यामध्ये काय भरून ठेवायचं, तर म्हटलं चला भाकरवडी भरून ठेवू। भाकरवडी आणि चिरोटे चितळेचे हे 2 प्रोडक्ट आणि एक दही, या 3 गोष्टी चितळेच्या मला खूप आवडतात, म्हणजे खूप चांगल्या अशा टेस्टला देखील असतात। याच्यामध्ये ओट्स आणि मुसली असे मी दोन्ही मिक्स करून ठेवलेले नंतर, पण त्याच्यामधले ओट्स आता बऱ्यापैकी संपले आणि मुसलीचं जे पॅकेट आणलेलं ते पण मला बऱ्यापैकी 2 महिने जातं। सध्या मी हा जो नाश्ता आहे तो बंद केलाय आणि जो आपला वीकली मील प्लॅनमध्ये जो बनतो तोच मी खाते। मिस्टरांसाठी ओट्स असतात, त्यांचं प्रमाण ओट्स जास्त असतं आणि मुसली अगदी कमी टाकतात आणि ते मिक्स करूनच ते रोजचं म्हणजे सकाळचा ब्रेकफास्ट घेतात। माझ्यासाठी माझा वेगळा ब्रेकफास्ट असतो। पापडचे कंटेनर ऑलमोस्ट बऱ्यापैकी खाली झालेले आहेत, कारण पाऊस चालू झाल्यानंतर एवढं काही कधी मसाला पापड झालाय त्याचा करून, कधीतरी असेच जेवणाबरोबर झालेत आणि नैवेद्याचं वगैरे जेवण चालू झालेलं, त्याच्यामध्ये एक करून कंटेनर पूर्ण रिकामी झालेला। पावसात जास्त वरती देखील काढून ठेवत नाही, पण म्हटलं चला आता काढून ठेवू म्हणून दोन्ही, पहिले जे पापड आहेत ते पोह्याचे पापड आहेत आणि दुसरे आपले हे जे पापड आहेत हे नाचणीचे पापड आहेत, आणि हे दोन्ही काढून ठेवले। मग म्हटलं की एकदा राहून गेलं ना की राहून जातं, म्हणून आज ना या सगळ्या गोष्टी ज्या रिफिलच्या गोष्टी आहेत ना त्या सगळ्या गोष्टी मी आजच करून ठेवलेल्या, म्हणजे मी ठरवूनच ठेवलेलं कालच की आज आल्यानंतर मला या गोष्टी करायच्या आहेत। कारण आज जेवणाचं म्हणजे माझा मेनू देखील ठरलेला असल्यामुळे जेवणाचं असं काही टेन्शन नव्हतं की काय जेवण करायचं। चहा आता देऊन ठेवते आणि याच्यामध्ये मी 4 भाकरवड्या ठेवलेल्या, 2 माझ्यासाठी आणि 2 सचिनसाठी। चहा बरोबर त्यांना 4 बिस्किट आणि 2 भाकरवडी दिली। 2 भाकरवडी मी काम करता करता खाल्ली। देशपांड्यांचं पीठ मी पण ऑलमोस्ट 1.5 महिना झालाय, जसं मी तुम्हाला म्हटलेलं पाऊस वगैरे असेल तर एमर्जन्सीसाठी म्हणून मी आणून ठेवलेलं, पण आता जास्त दिवस अजून किती दिवस ठेवू, म्हणून मग मी ते आता वापरणार आहे। त्याचबरोबर तेलाच्या पण पिशव्या मी तेव्हा आणलेल्या, जेव्हा मी डीमार्टचा व्लॉग तुमच्याबरोबर शेअर केलेला तेव्हा 2 लिटर आणलेलं आणि याच्या कॅनमध्ये ऑलरेडी बऱ्यापैकी आहे, जवळपास अर्धा लिटरपेक्षा जास्त थोडंफार असेलच। तर मी आता परत 1 लिटरचं पाऊच याच्यामध्ये ओतून ठेवते, म्हणजे जेव्हा घाई गडबड असते ना तेव्हा मग टेन्शन नसते की अरे मग कापलेले नाहीये पाऊच, मग ओतलेलं नाहीये, मग ट्रान्सफर करा, या सगळ्या गोष्टी होत असतात, म्हणून त्याच्यामध्ये आणि उरलेलं थोडंसं या बॉटलमध्ये मी भरून ठेवते। या बॉटलमध्ये जेव्हा कॅनमधनं ओतते ना तर थोडं डिफिकल्ट होतं, ते मला जे सिलिकॉनचे जे मेजरिंग मिळतात ना ते मागवायचे, ते बघू आता मी ऑनलाईन। ॲक्च्युली त्याला जेवढी त्याची कॉस्ट नाही ना तेवढे त्याचे डिलिव्हरी चार्ज आहेत, त्याच्यामुळे मी ते पुढे ढकलते। मी बोलली बघू एखाद्या अशा काहीतरी ऑर्डरमध्ये मी ते मागवेन, म्हणजे डिलिव्हरी चार्जेस माझं मायनस होतील त्याच्यामधनं। तर हे क्लीन करून घेतलं आणि ना हे पहिलं जे रबरचं खालचं आहे ना सिलिकॉनचं ते वरती खाली लावायचं आणि त्याच्यावरती मग ठेवायचं। आता याची डीमार्टमध्ये पण या बॉटलची कॉस्ट आता वाढली, आता हे 150 रुपयाला झालेत। मी घेतली तेव्हा 129ला होती, आता 149ला आहेत। आणि जर तुम्ही ॲमेझॉनवरती वगैरे बघाल ना तर ऑलमोस्ट 350 रुपये 350 रुपये याची या बॉटलची कॉस्ट आहे। तेव्हा मी घेतली, पण बरी पडली मला पहिलं थोडासा वाटत होतं असं की कशी येईल माहिती नाही वापरायला, पण छान निघाली। इथे
जे माझे बॅग वापरते मी त्या सगळ्या संपलेल्या, तर मी जुन्यामधल्या ज्या काही 2-3 बॅग्स होत्या त्या काढून घेतल्या आणि नवीन त्याच्यामध्येच ठेवायच्या होत्या मला, तर त्या ठेवून घेतल्या. तर मी विसरली, पहिलं ठेवलं आणि नंतर माझ्या लक्षात आलं अरे मी बॉक्स फेकायला गेले तेव्हा की अरे त्याच्यात 2-3 अजून होत्या. मग त्या परत त्याच्यामध्ये काढून ठेवल्या आणि हँडवॉश आणिचं लिक्विड बऱ्यापैकी होतं म्हणून मग फक्त आपलं जे भांडी घासण्याचं लिक्विड होतं ते भरून घेतलं. आणि तुम्हाला माहिती आहे यावेळेस मला जे छोटे छोटे 2 पाऊच मिळाले ना त्याच्यामुळे हे रिफिल करताना खूप मला प्रॉब्लेम येत होता. आणि छोट्या पाऊचमध्ये तसं काही एवढं असं जास्त असं नव्हतं, पण मला पुरतात अगदी थोडंसं. जर आपण याच्यामध्ये डायल्यूट केलं ना म्हणजे पाणी ओतलं ना तर मग ना ते आपण जेव्हा स्प्रे करतो ना तेव्हा ते बरंचसं सगळं असं निघूनच जातं. त्याच्यापेक्षा ना म्हणून तुम्ही डायल्यूट न करता जर असंच जर वापरलं ना तर ते अगदी थोडंसं 1 ड्रॉप जरी घेतलं ना तरी त्याच्यामध्ये तुमची बरीचशी अशी भांडी घासून होतात. त्याच्यामुळे मी पाणी बऱ्याच वेळा मिक्स करत नाही, फक्त जेवढं आहे ना तेवढंच मी ठेवते. त्याच्यात पाणी टाकलं ना की मग खूप ते लगेच 2 दिवसात संपून जातं. दूध गरम करून घ्यायचंय कारण उद्या सकाळी मग घाई होते. तर दूध आणलेलं तर म्हटलं चला आणायचे दूध पण आपण गरम करून घेऊ. त्याच्यानंतर डाळचे कंटेनर पण माझे रिकामी झालेले म्हणून तूर डाळ आणि मूग डाळ, बाकी मसूरची डाळ वगैरे होती. मिक्स डाळ पण माझ्याकडे होती कारण मी मिक्स डाळ सगळ्या डाळी मिक्स करून मी घरीच बनवते. कारण जर असं आपण घ्यायला गेलो डाळ तर त्याची कॉस्ट पण जास्त असते आणि त्याच्यामध्ये मसूर डाळ वगैरे खूप जास्त असतात, बाकीच्या डाळ खूप कमी वापरल्या जातात. त्याच्यामुळे अशा पद्धतीने डाळ पण भरून घेते मी. नमस्कार, शुभ सकाळ, सुंदर अशा दिवसाच्या सुंदर अशा शुभेच्छा. मी प्राजक्ता आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. सर्वात आधी सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. आजचा वार आहे सोमवार आणि सोमवारच्या संध्याकाळचं रुटीन आज तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न केलाय. आय होप तुम्हाला आवडेल. संध्याकाळचं रुटीन म्हणजे जी कालची आणि जी थोडीशी शनिवारची जी काही माझी कामं होती ती मी काल केली नाही. म्हटलं थोडासा आराम करू आपण, थोडासा आराम पण हवाच. तर ती सगळी कामं जी आपल्याला आठवड्याने 15 दिवसातून किंवा महिन्यातून एकदा लक्ष द्यावं लागतं घरात सगळ्या त्या गोष्टींकडे, बेसिकली किचनमध्ये. तर त्या सगळ्या गोष्टी मी आता पहिल्या करून घेतल्या आणि नंतर मी जेवणाला सुरुवात करणार आहे. दूध गरम करायला ठेवलंय आणि आजच्या ब्लॉगमध्ये तुमच्या कमेंट्स होत्या की डेकोरेशन पण आमच्याबरोबर शेअर कर, तर येणाऱ्या ब्लॉगमध्ये नक्की शेअर करेन थोडीशी माहिती. आम्ही बेसिक असं काही खूप असं डेकोरेशन नव्हतं केलेलं, फक्त केळीची पानं आणलेली आणि ती आता केळीची पानं आम्ही आता वापरणार पण, म्हणजे आता आम्ही त्याच्यात पण जेवू. म्हणजे आता रात्री आता जेवण दुपारी तर काय नाही झालं पण आता आम्ही रात्रीचं जेवू त्याच्यामध्ये, तर ती जेवणाला वगैरे यूज होतात. आणि बाकीचं जे डेकोरेशन होतं ते मी ब्लाऊज पीसनेच सगळं केलेलं आणि बाकीचं जे सगळं म्हणजे जे ज्याच्यामध्ये आम्ही बसवलेलं पाकळ्यांचं जे डेकोरेशन केलेलं सचिनने ते त्यांनी पुठ्ठ्यापासून सगळं केलेलं, म्हणजे ड्रॉ केलेलं आणि मग ते सगळं त्याच्यामध्ये काय बोलतात कटरने सगळं कटिंग वगैरे करून ते सगळं करून ठेवलेलं. तर येणाऱ्या ब्लॉग मध्ये नक्की कधीतरी शेअर करेन. आता जन्माष्टमीची पूजा म्हणजे शेअर करण्याचा तुमच्याबरोबर प्रयत्न करेन. गेल्या वर्षी मी केलेली, यावर्षी परत एकदा प्रयत्न करेन तुमच्याबरोबर ते शेअर करण्याचा. कारण पूजा संध्याकाळची असते म्हणजे निवांत असतो, दुसऱ्या दिवशी ऑफिस असतं पण कसं थोडा उशीर झाला म्हणजे उशिराच करायची असते पूजा, तर ती पूजा नक्की तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न करेन. गजरे पण तुमच्याबरोबर शेअर करायचे होते, मी कसे बनवते ते देखील राहून गेलं. कारण काय झालं रात्री कामं आवरेपर्यंत थोडा उशीर झाला, परत सकाळी पण लवकर उठायचं होतं आणि मी नंतर म्हटलं शूट करत बसलं की थोडासा अजून उशीर होतो, तर मी म्हटलं की राहू दे म्हणून नंतर परत कधीतरी शेअर करेन. पण येणाऱ्या ब्लॉग मध्ये नक्की एखाद आठवड्यामध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करेन. जेव्हा परत फुलं घेऊन येईन तेव्हा तुमच्याबरोबर शेअर करण्याचा नक्की प्रयत्न करेन. व्हिडिओ कसे वाटतात मला नक्की कमेंट करून सांगा. तुमचं काही सजेशन्स असेल माझ्यासाठी मला नक्की कमेंट करून सांगा. तर परवा संकष्टी आहे, तर संकष्टीसाठी आपण बऱ्याच वेळा माझ्या ब्लॉग मधनं मी उकडीच्या मोदकांची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर केली. तर यावेळेस मी विचार करते की आपले जे कणकेचे मोदक असतात, तळणीचे मोदक, ते तुमच्याबरोबर शेअर करायचे. तुम्हाला मोदकांमधला कुठला वेगळा प्रकार किंवा वेगळ्या प्रकारचे कुठले मोदक बघायचे असतील तर मला नक्की कमेंट करून सांगा. म्हणजे तुम्ही उद्याच्या ब्लॉग मध्ये मला सांगितलं तर मी परवासाठी नक्की त्याचं प्रिपरेशन करून तुमच्याबरोबर शेअर करण्याचा नक्की प्रयत्न करेन. तर चला आता जेवणाला सुरुवात करू, कारण बाकीची बेसिक कामं माझी आवरलेली आहेत. देवपूजेची जी भांडी वगैरे पण मी काढून ठेवली आहेत ना ती पण मला क्लीन करायची. पण सगळं किचन प्लॅटफॉर्म माझं क्लीन करून झालं, जेवण वगैरे झालं, सगळं क्लीन करून झाल्यानंतर मी ती क्लीन करणार आहे. ती कशा पद्धतीने क्लीन करते ते देखील आजच्या ब्लॉग मध्ये तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न केलाय. बऱ्याच वेळा काय होतं आपण पितांबरी वगैरे वापरतो आणि बऱ्याच वेळा कसं असतं पितळेचे पदार्थ म्हणजे पितळेची किंवा तांब्याची जी काही भांडी असते ना आंबट पदार्थाने लगेच क्लीन होतात. तर पितांबरी जेवण असते तेव्हा माझ्याकडे मी कुठल्या पद्धतीने करते क्लीन ते आजच्या ब्लॉग मध्ये तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न केलाय.
तुमचं काही सजेशन माझ्यासाठी असेल तर नक्की कमेंट करून सांगा. चला तर आता कामाला सुरुवात करूया. आज संध्याकाळी परत अळूचा बेत होता. अळूची भाजी करायची होता. काल दुपारी केलेलं, पण अगदी थोडंसं केलेलं, नैवेद्यापुरतं होईल एका वेळेस तेवढंच केलेलं, पण म्हणून परत खाण्याची इच्छा झाली म्हणून म्हटलं आजच लगेच करून टाकू. तर इथे ना हाताला खाज खाते म्हणून थोडंसं तेल काढून घेतलं मी, म्हणजे हाताला सगळीकडे लावून घेतलं. आणि हे जेव्हा अळू आहे ना ते अशा पद्धतीने सोलून घ्यायचं, जसं आपण शेवग्याच्या शेंगा सोलतो, गवार सोलतो, जशी मोडतो साईडला आणि खेचतो म्हणजे त्याचा जो धागा असतो तो निघून जातो. तर अशा पद्धतीने सगळ्या पानाचे देठ आपल्याला अशाच पद्धतीने करून घ्यायचं. देठ पण आपल्याला भाजीमध्ये घालायचे असतात, त्याच्यामुळे देठ क्लीन करून घ्यायचं. आणि जे भाजीचं पान असतात ते तुम्ही तोडून घेतली तरी चालतील, अक्की घेतली तरी चालतील. मी तोडून घेते म्हणजे क्लीन वगैरे करायला परत बरं पडतं. आणि कसं आहे या गोष्टी आहेत ना, म्हणजे ज्या बारीक 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 आपल्याला सगळ्या चॉपच करायच्यात, त्याच्यामुळे नीट व्यवस्थित स्वच्छ आताच करून घ्यायच्या. सगळे थ्रेड व्यवस्थित काढून घ्यायचे आणि बघून घेतानाच अळू काळ्या रंगाचा बघून घ्यायचा, म्हणजे त्याचं देठ आहे ना काळे असले पाहिजे, म्हणजे तुमच्या ना हाताला खास खूप कमी येते. आणि काल जे चणे होते ना त्यातलेच थोडेसे चणे उरलेले, तर म्हणून मी म्हटलं की चला परत तेवढेसे चणे राहून जातील. तर इथे बघा ही भाजी आता मी कापून घेतली आणि देठ पण अगदी बारीक कापून घेतले. आणि ना हाताला खूप कधी कधी खाज येते, तर त्याच्यासाठी तेल नसेल तर तुम्ही चिंचेचा कोळ वगैरे लावलात तरी चालेल. आता कुकरमध्ये ही जी भाजी आहे ती आणि चणे असं सगळं टाकून आपण कुकरला शिट्या करून घेणार आहोत आणि नंतर त्याला आपल्याला जशी पाहिजे तशी फोडणी करा. आजच्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला इतकंच दाखवणार आहे. नेक्स्ट टाइम जेव्हा अगदी खूप आपला डिटेलमध्ये व्हिडिओ येईल ना तेव्हा अळूची भाजी नक्की तुमच्याबरोबर शेअर करेन. इथे मी आता कुकरला ती लावली आणि थंड झाल्यावर बऱ्यापैकी छान अशी ती ना आटून येते, म्हणजे एकजीव होऊन जाते मस्तपैकी अळूची भाजी असते ते. तर सगळी कामं माझी झाली, जेवण वगैरे पण झालं आणि जसं मी म्हटलं की भांडी पण मी आजच क्लीन करून घेणार आहे. तर माझ्याकडे हे जे पीठ होतं ना हे कुठल्याही आपल्या जेवणातलं मिक्स केलेलं नव्हतं, तर मी म्हटलं चला आज ही पद्धत तुम्हाला दाखवते. इथे मी गव्हाचं पीठ घेतलंय, त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि त्याच्यामुळे आगूळ टाकलाय, म्हणजे कोकमाचा जो रस असतो जो सॉल्टेडवाला असतो ना तो टाकून मी एक मिश्रण म्हणजे म्हटल्यापेक्षा पेस्ट तयार करून घेतली आणि आपण याने भांडी घासणार आहोत. तर भांडी घासताना मी काय करते, तर ही जी भांडी घासताना मी प्लॅटफॉर्मवरच घासते, कारण तेवढी अशी जागा नसते आणि सगळं क्लीन करून घेते. आणि मी भांडी घासताना खाली एक प्लेट ठेवली आहे बघा आणि त्याच्यावरती परत एक कपडा पण टाकून ठेवलं आहे, म्हणजे भांडी आपण त्याच्यात ठेवायचे. तर इथे ना मी जेव्हा भांडी घासते तेव्हा किशीचा वापर करते, म्हणजे किशी वापरल्याने जसं आपण म्हणतो ना स्क्रबिंगचं काम होतं, त्या किशीला एक खरखरीतपणा असतो, त्याच्यामुळे अगदी पटकन असं आपलं भांडं जे कुठलं असेल ना ते पटकन क्लीन होतं. तांब्या आणि पितळेची दोघांची भांडी अशा पद्धतीने आपण झटपट क्लीन करू शकतो. बऱ्याच वेळा वेगवेगळ्या बेसन, लिंबू आंबट पदार्थ असेल तर तुमची भांडी लवकरच क्लीन होतात. तर आता हे जेव्हा फक्त आपण असं करतो ना तसं करून करायचं नाही, आपण परत जो आपला साबण असतो ना त्यानेही घासायचं. आता माझ्याकडे लिक्विड होतं म्हणून ते चांगलं, कारण भांड्याचा साबण असतो तो सगळ्या भांड्यांना मिक्स झालेला असतो म्हणून तो वापरायचा नाही, एक वेगळा साबण तुम्ही ठेवा. पण आता माझ्याकडे लिक्विड आहे म्हणून मी तेच लावून घेतलं आणि ते देखील मी वेगळ्या किशीने मी क्लीन करून घेतलं. आणि आता तुम्ही याची चकाकी बघा आणि व्यवस्थित ना हे नितळलं ना की छानपैकी ते पुसून घ्यायचं, म्हणजे याच्यावर कुठे डाग राहत नाही. आणि तुम्ही हे जेव्हा असंच ठेवाल ना तर जेव्हा तुम्हाला परत वापरायची ना तोपर्यंत याची शाईन अशीच असेल. मी तुम्हाला परत कधीतरी 2 दिवसांनी किंवा 4 दिवसांनी ही परत भांडी तुम्हाला दाखवेन. याची जी चकाकी आत्ता आहे ना तशीच ती नंतर पण राहील. तुम्ही म्हणजे बोलतात ना 10 दिवसांनी घ्या, आठवड्याने घ्या किंवा 1 महिन्यानंतर ही भांडी काढून बघा, ही अशीच्या अशी चकाकी राहील. पण तुम्ही या पद्धतीने जर धुतलात, म्हणजे तुम्ही पितांबरीने जरी घासलात ना तरी त्याच्यावरती नेहमी जो आपल्याकडचा साबण असतो ना, जो कोणी तुम्ही विम बार वापरा किंवा लिक्विड वापरा, त्याने परत त्याच्यावर एकदा हात मारा, कारण बऱ्याच वेळा काय होतं त्याचा जो आंबटपणा असतो ना तो सगळा त्याच्यावर लागला जातो. आणि जसं आपण म्हणतो की ॲल्युमिनियमच्या टोपामध्ये वगैरे जास्त आंबट पदार्थ राहिला तर त्याला काळा होतो तो टोप, तसंच भांड्यांचं आहे. तर त्याच्यावरती जास्त असा आंबटपणाचं हे राहिलं ना तर भांडी थोड्या दिवसातच लगेच परत काळी होऊन जातात. तर इथे बघू शकता सगळी भांडी माझी व्यवस्थित क्लीन झाली आणि अगदी चकचकीत झालीत. आपला चेहरा पण मस्त असा दिसतो आणि मस्त. आणि धुपारत तर होती ना, ही जी धूपदाणी आहे ती अगदी काळी झालेली, कारण आपण रोज वापरतो त्याच्यात भीमसेनी कापूर जाळल्यामुळे ना तो खूप काळा होतो ती धूपदाणी, पण ती देखील अगदी लखलखीत अशी छान झाली. आणि मोर तर बघा अगदी मस्त एकदम उजळले आहेत मस्तपैकी सगळी भांडी.
फायनली भांडी पण माझी क्लीन करून झाली, नाही तर राहून गेली असती ना तर आठवडाभर राहिली असती. मग रोज येऊन मी असं म्हटलं असतं आज करते नको नको, उद्या करू नको नको, मग परत शनिवार किंवा मग रविवारपर्यंत गेली असते. तर तसं ठेवत नाही मी, फक्त सकाळची थोडी गडबड असते म्हणून फक्त जे काही आपण मांडलेला असतो तो फक्त उचलून मी व्यवस्थित ठेवते, निर्माल्य वगैरे सगळं बाजूला करून ठेवते. आणि मला एक रिक्वेस्ट म्हणण्यापेक्षा एक कमेंट आलेली, त्याच्यामध्ये असं त्यांनी विचारलेलं की तू एवढी जी पूजा करतेस त्याची जी फुलं असतात त्याचं काय करते. तर फुलं जी असतात ना त्याचा धागा आणि फुलं बाजूला वेगवेगळी करून घेते. झाडांमध्ये जी फुलं असतात ती मी टाकते, म्हणजे ऍज अ खत म्हणून ती उपयोगाला येतात. आणि ज्या काही अशा गोष्टी असतात ज्या निर्माल्यामध्येच जातात, तर आम्हाला इथून शिवाजी पार्क जवळ आहे, तर शिवाजी पार्कच्या चौपाटीवर निर्माल्याचे वेगळे असे मोठे मोठे कलश तिथे आहेत. तर तिथे जाऊन आम्ही प्लास्टिकची पिशवी सकट नाही टाकत, प्लास्टिकची पिशवी काढून घ्यायची आणि आपला जो काही निर्माल्याचं जे काही सामान आहे ते त्याच्यामध्ये तुम्ही ओतायचं आणि मग ते तिथून ते विसर्जित केलं जातं किंवा मग तिथून त्या निर्माल्याचं पुढे सगळं होऊन जातं. तर माझ्याकडे मोस्टली जे काही डेलीचं जे असतं ना ते मी झाडातच टाकलं जातं. तर अशा पद्धतीने माझं निर्माल्याचं विसर्जन होतं. तर आज जे काही क्लिनिंग जे काही केलं मी भांड्यांचं, म्हणजे पितांबरी नाही वापरली आणि त्याच्यामुळे नख देखील किंवा हात देखील काळे झालेले नाहीयेत. आय होप तुम्हाला आवडलं असेल. याच्या आधी पण मी खूप आधी शेअर केलेलं, म्हटलं चला आज तुमच्याबरोबर परत एकदा शेअर करावं. आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते. आय होप तुम्हाला आवडला असेल. तुमचं काही सजेशन असेल माझ्यासाठी मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ थोडा जरी आवडला तर लाईक शेअर, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटेन माझ्या एका छानशा ब्लॉगमध्ये, म्हणजे उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय अँड टेक केअर.